आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। परिवहन क्षेत्रात 3 वर्षात नवीन ईव्ही धोरण घोषित होणार। 15 वर्ष झालेली वाहनं भंगारात काढावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। विशेष सहाय्याच्या योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार। जात पडताळणी प्रक्रियाही ऑनलाईन करण्याची मागणी। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजप आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली। तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक। अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रहारचं आंदोलन। प्रवीण तायडेंवर कारवाईची मागणी। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार। गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त। पत्नी मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित। 9 वर्षात फडणवीस सरकारचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सोयाबीन खरेदी मुदत 7 दिवसांनी वाढवली। पणन मंत्री जयकुमार रावळ यांची घोषणा। सोयाबीन खरेदीसाठी 561 खरेदी केंद्र सुरू। जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील दोघांना जामीन मंजूर। संजय परब आणि रविकांत सिंग यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन। दोघांनाही ईडीने अटक केली नसल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर। माढा तालुक्यातील रोई गावात हवेत गोळीबार करून मारहाण केल्याचा आरोप। अरमान शेख नावाच्या व्यक्तीनं हवेत गोळीबार केल्याचा आरोप। मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, सुनील तटकरेंची मागणी। माणगाव बायपासचं रखडलेलं काम आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तटकरे संतापले। 9 वर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेत वाढ। या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार। मालाडमध्ये डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक। 4 आरोपींना मालाड पोलिसांकडून अटक। 69 वर्षीय व्यक्तीची 8,60,000ची फसवणूक। मुंबईचा आयुष म्हात्रे ठरला लिस्ट ए वर्ल्ड रेकॉर्डधारक। विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँड विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडत इतिहासातील सर्वात तरुण फलंदाज ठरला। सांगलीच्या विश्रामबागमध्ये 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक। लाचलुचपत विभागाची कारवाई। गोंदिया शहरात एकाच रात्रीत 5 दुकानांमध्ये दरोड्यात लाखोंची रोकड लंपास। व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्न निर्माण। जालन्यात चोर समजून जमावाची तिघांना बेदम मारहाण। परतूर पोलिसात 45 जणांविरोधात गुन्हा दाखल। गुळखंड तांडा इथली घटना। हिंगोलीतील पोलीस कर्मचारी गोळीबार प्रकरणातील मृतांची संख्या 3 वर। पत्नी मेवण्यानंतर सासूचाही उपचारादरम्यान मृत्यू। कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्यांकडून कुटुंबियांवर गोळीबार। धाराशिवच्या उमरग्यात मशिनरीचं दुकान फोडून 17 लाखांची चोरी। चोरट्यांकडून मोटारी, पंप, विजेच्या वायर असं महागडं साहित्य लंपास। पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू। सोलापूरच्या रायगावात एसटी बस पलटी। 30 ते 35 प्रवासी किरकोळ जखमी। स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। धुळ्यात भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती संपन्न। नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक। टोमॅटो, वांग्याची कॅरेट अवघे 100 ते 120 रुपये। शेतकरी संकटात। धुळ्याच्या शिरपूरमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या। 1,88,440 रुपयांचा दारूसाठा हस्तगत। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। धुळ्यात ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम। शेतकऱ्यांकडून गहू, हरभऱ्यावर फवारणी। धुळ्यात इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन। राजवाड्यांची संशोधन केलेली ग्रंथसंपदा जपली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत। सामाजिक संघटनेकडून रुग्णवाहिका तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची दयनीय अवस्था। महामार्गाचं काम संथ गतीनं, नागरिकांना नाहक त्रास। शहादा आगारातील अनेक बसेस उशिराने धावत असल्यानं पालकांचा संताप। बसमुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचत नसल्यानं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप। सांगलीत कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित। 13 गावांची तब्बल 3.5 कोटींची थकबाकी। पाणीपट्टी भरण्याचं आवाहन। साताऱ्याच्या पाटणमधील खळे गावात खासगी जागेत सिमेंट रस्ता बांधल्याचा प्रकार। संबंधित जागा मालकाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार। चंद्रपूर जिल्ह्यात 91% नागरिकांची ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेला पसंती। कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघातर्फे आवाज जनतेच्या उपक्रमातील निकाल।
अलिबागच्या रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर फरारी कार चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल. लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा. फेरारी कार वाळूत रुतल्यानंतर बैलगाडीच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आली होती. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांकडून नववर्षाचं स्वागत. वेण्णालेक बोटिंग क्लबला 5 दिवसात 17 लाख रुपयांचं उत्पन्न. साताऱ्याच्या पाटणमधील खळे गावात खासगी जागेत सिमेंट रस्ता बांधल्याचा प्रकार. संबंधित जागा मालकाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार. चंद्रपूर जिल्ह्यात 91% नागरिकांची ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेला पसंती. कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघातर्फे आवाज जनतेच्या उपक्रमातील निकाल. मुंबईच्या दिंडोशीत पतीकडून पत्नीचा खून. लग्नानंतर दुसऱ्या पुरुषासोबत फिरल्याच्या रागातून पतीकडून पत्नीची हत्या. आरोपी पतीला पोलिसांकडून अटक. पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन. विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल. भीमा कोरेगावात 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासन सतर्क. कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नवीन माहिती समोर. फरार होण्याआधी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट. ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिळवली. पुण्याच्या सिंहगड रोडवरील धायरी फाटा परिसरात नागरिकांना मसाला दुधाचं वाटप. नववर्षानिमित्त दारू नको दूध प्या संदेश देणारे फलक झळकले. सोयाबीन खरेदीच्या नोंदणी 6 तारखेपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना दिलासा. पुणे मुंबई महामार्गावर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर पळवून नेणाऱ्या 7 दरोडेखोरांना अटक. 30,95,000चा मुद्देमाल हस्तगत. नेरूळ पोलीस स्टेशनची कारवाई. डोंबिवलीत भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला. कौटुंबिक वादात मध्यस्थी केल्यानं 8 ते 10 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोकणातल्या काजरघाटी डोंगर परिसरातून सूर्योदयाचं विहंगम दृश्य. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर आकर्षक आणि मनमोहक छटा. राष्ट्रीय महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती. दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण. हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDCचं नियोजन. म्हाडा नव्या वर्षात 2.5 ते 3 हजार घरांची लॉटरी काढणार. अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर. बीकॉम अभ्यासक्रमाची परीक्षा 18 मार्चपासून तर BSc आणि BAच्या परीक्षा 26 मार्च 2025 पासून सुरू होणार. नववर्षानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळाफुलांची सजावट. 6व्या विठुरायाचं रूप अधिकच खुललं. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात मोठी गर्दी. भाविकांकडून टेकडी गणेश मंदिराचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात. नववर्षाची सुरुवात संत गजाननाच्या दर्शनानं. शेगावात भाविकांची मोठी गर्दी.